आजच्या दिवसातील ज्यावेळी आपण जर पाहिलं तर संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आणि या स्पर्धेतील तिसरी मॅच आजच्या दिवसातील चालू आहे. या वेळचा बॉल हवेत चाललाय, विकेटची संधी आहे, झेल घेतला जाईल का, पकडलाय झेल, आणखीन एक बॅटर नंबर सेकंड मैदानाच्या बाहेर. बॅटर मैदानाच्या बाहेर परतलाय महेश परतल्यानंतर नवीन बॅटर शार्दुल मैदानावरती. ऋषी यादव गोलंदाजी मागवती आहेत आणि त्यांना मात्र इथे सफलता मिळाली आहे. 2 बॉलमध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केली जात नाहीये. 2 बॉलमध्ये एक विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. धावसंख्या फक्त 19 धावफलकावरती 19 ला 2 ही सध्याची परिस्थिती. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारलाय, डीप मधून खेळाडू येतोय, जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तदवरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आता 20 वरती पोहोचेल. 20 धावा धावफलकावरती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या बॉल वरती आपण पाहतोय जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तदवरती इथे सिंगल पुन्हा एकदा भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 21 वरती आता पोहोचते. 21 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट थ्रू दी कव्हर खेळलाय, डीप कव्हर वरती खेळाडू आहे, जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता 22 वरती पोहोचेल. 22 धावा धावफलकावरती. करंट रन रेट 12.00 चा पाहायला मिळतंय आणि अशीच जर बॅटिंग राहिली तर कदाचित 72 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. ऋषी यादव यांनी आतापर्यंत या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली आहे, एकही मोठा स्ट्रोक मारून दिलेला नाहीये. यावेळचा बॉल विकेट किपर थोडेसे बीट झाले, बॅटर बीट झाल्यानंतर विकेट किपर बीट होत आहेत आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे या ओव्हरमध्ये मागच्या बॉलवरती सिंगल मिळाली आहे. 6 बॉलमध्ये 4 धावा खर्च करत असताना आपण जर 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर 23 धावा इथे मात्र बनवल्यात. बॅटिंग करत असताना 2 विकेट मैदानाच्या माघारी परतलेत. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि तिसरं ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती शुभम यांना मात्र आमंत्रित केलं. ज्याने पहिली ओव्हर हाताळली होती, ज्यांच्यावरती आक्रमण झालं होतं, ते शुभम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. यावेळचा लोअर फुलटॉस बॉल त्याला मात्र हॉप वॉलीमध्ये घेऊन खेळलाय ऋषी यादव. जोपर्यंत बॉलवरती येतील तदवरती इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. थोडीशी मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्डचा फायदा येथे मात्र बॅटरने उचलला. 2 धावा मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या 25 वरती आता पोहोचते. 25 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे मार्गस्थ आहे. धावसंख्या या ओव्हरमध्ये 2 धावेनीची सुरुवात झाली आहे. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय, पुन्हा एकदा चेंडू हवेत जातोय आणि आता साधा सोपा झेल इथे मात्र सोडला जातोय. स्वतः बॉल चेंडूवरती पोहोचला होता, डाऊन दी बॉल पोहोचला होता, परंतु त्याच वेळेला इथे हात आया पर मुंह ना लगा असं दृश्य मैदानावरती पाहायला मिळालं. हाताला चेंडू ब्रस्ट होत असताना सरळ जमिनीवरती पडलाय. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आता 26 वरती पोहोचले. 26. यावेळचा बॉल अनऑर्थोडॉक्स मध्ये खेळत असताना इथे आपण जर पाहिलं तर सिंगल मिळाली आहे, नजर हटी, आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर या बॉलवरती फक्त सिंगल भेटते. अखू टप्प्याचा बॉल होता, तो मात्र बॅटवरती आलेला नाही आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता 27 वरती पोहोचली आहे. 27 ला 2 ही सध्याची परिस्थिती इथे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. व्हीटीपी लिओनारा या संघाची पाहायला मिळते.
यावेळचा बॉल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या तिकडेच थांबली आहे. चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड केला जातोय. पहिल्या बॉलवरती 2 आल्या होत्या, त्यानंतर 1 आली, त्यानंतर पुन्हा एकदा कॅच सुटत असताना ती 1 आली, परंतु या बॉलवरती कोणतीही धाव आलेली नाहीये. डॉट बॉल चाललाय पुन्हा एकदा. या ओव्हरमधील आणखीन एक बॉल इथे योग्य टप्प्यावरती हाताळलाय. लगातारचा दुसरा डॉट बॉल मात्र हाताळला जातोय. 2 डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या तिथेच थांबली आहे. धावसंख्येमध्ये कोणताही बदलाव नाहीये. धावफलक खाल्लेलं नाहीये, कारण वारंवार मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या नादात इथे बॉल सुद्धा डॉट जात आहेत. यावेळचा बॉल बॅटवरती घेतला, परंतु डीपमध्ये खेळाडू आहेत त्यांनी मात्र चुकी केली आहे आणि आता त्या चुकीला माफी नाहीये. जिथे धावा येत नव्हत्या इथे फिल्डरने चुकी केली आहे आणि आता हा चौकार आला. शेवटच्या बॉलवरती चौकार येतोय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 वरती पोहोचते. BBSM 2026 सीझन 5 5वं पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि 5व्या पर्वामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर सेकंड राऊंडच्या मॅचेसला इकडे सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी ऋषी यादव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती इथे सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडवरती 06 जर्सी क्रमांक 06 आपण पाहतोय शार्दूल, ज्यांच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 3 आतापर्यंत आल्यात. ऋषी यादव यांचा हा बॉल लॉंगॉनवरती मारला जातोय. ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती सिंगल या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. 32 धावा होत आहेत धावफलकावरती. 32. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटवरती तितका चांगला आलेला नाहीये. डीपमधून खेळाडू धावतोय. जोपर्यंत बॉलवरती पोहोचेल इथे रनआउटची संधी आहे, रनआउटचा चान्स, परंतु विकेट किपरने चेंडू गॅदर केलेला नाहीये. त्यामुळे आपण जर पाहिलं तर इथे 2 मिळाल्यात. जर गॅदर केला असता बॉल तर या बॉलवरती बॅटरला मैदानाच्या बाहेर धाडता आलं असतं, परंतु 2 मिळाल्यात आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या 34 वरती आता पोहोचली आहे. 34. 3.2चा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती. यावेळी बॅटची एज. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. बॅटर नंबर 3 इथे मैदानाच्या बाहेर परततोय. नवीन बॅटर जर्सी क्रमांक 03 दीप मैदानावरती दाखल होत आहेत. विजयाचा दीप जर लावायचा असेल तर इकडे दीपला बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करत असताना त्या धावा बनवाव्या लागतील. जर त्या धावा आल्या तर धावसंख्येमध्ये भर पडू शकतोय. समोरच्या संघावरती प्रेशर बिल्ड केला जाऊ शकतोय आणि तो जर प्रेशर बिल्ड करायचा असेल तर इथे धावसंख्या जर पाहिली तर 34 वरती पोहोचली आहे. नवीन बॅटर दीप स्ट्राईक एंड वरती जर्सी क्रमांक 03. डीप यांच्यासाठी टाकलेला हा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टर स्ट्रोकने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी यंग टॅलेंट दोन्हीही मैदानावरती आहेत. एका बाजूला बॅटिंग करत असताना दीप तर बॉलिंग करत असताना ऋषी यादव यांनी मात्र अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च केले. या ओव्हरमध्ये सुद्धा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा गोलंदाजी करत असताना खर्च केल्यात. यावेळचा आणखीन एक चांगला बॉल आहे आणि त्यामुळे लगातारचा दुसरा बॉल दीप याच्या अगेन्स्ट मात्र डॉट टाकला जातोय. ऋषी यादव आणि गोलंदाजी अगदी प्रॉपर. लगातारचे 3 बॉल आपण जर पाहिले तर मागचे योग्य टप्प्यावरती पडले, ज्याच्यावरती कॉटन बोल्ड एक मिळाला. त्यानंतर 2 बॉल डॉट आले सलग. यावेळचा स्लोवर वन होता, त्याला ओळखलं होतं, परंतु इथे मात्र चुकी केली आहे. गांभीर्य नाही आहे मित्रमंडळी या मॅचचं, कारण क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू अडवून त्याच वेळेला चांगल्या रीतीने विकेट किपरकडे फेकणं गरजेचं आहे. गोलंदाज जर चांगली कामगिरी करतोय तर फिल्डर्सला कुठेतरी बॉल अडवून इथे
फेकणं गरजेचं होतं, परंतु तेच पाहायला मिळालेलं नाही आणि त्यामुळे मागच्या बॉलवरती ती सिंगल आली आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्या. 4 ओव्हरचा खेळ मात्र इकडे संपला. दोन्ही गोलंदाजांनी आपल्या 4 म्हणजे 2-2 ओव्हर इकडे मात्र योग्य तरीकेने योग्य रीतीने हाताळल्यात आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त 35 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या साहाय्याने धावफलकावरती लागल्यात. येणारं हे 5वं षटक आहे आणि 5व्या ओव्हरसाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती चेतन यांना मात्र आमंत्रित केलंय. चेतन यांच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. तर इथून चेतन कशा रीतीने गोलंदाजी करतील. समोर बॅटर आपण पाहतोय दीप, ज्याने मागच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. चेतन यांचा पहिला बॉल, अंपायर्सने सांगितलं की हा बॉल वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 36 वरती पोहोचेल. फुल टॉस बॉल, परंतु तो सुद्धा बॅटवरती आलेला नाहीये. 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल टप्पे घेत असताना पोहोचलाय. पुन्हा एकदा इथे फिल्डरने चुकी केली आहे आणि त्या चुकीला माफी नाहीये. जर अशा चुका तुम्ही कराल तर समोरच्या गोलंदाजा विरुद्ध त्या धावा येतील आणि या चुका मित्र म्हणेन सुधाराव्या लागतील फिल्डिंग करत असताना, कारण याच चुका येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला पराभवाच्या छायेत सुद्धा नेऊ शकतात. कारण एक एक धाव किती महत्वाची आहे या मॅच मध्ये, कारण इथून जिंकेल तो 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. या वेळचा हा बॉल नो बॉल कळवला जातोय. वेस्ट साइडचा बीमर आहे. जोपर्यंत बॉल फेकला जाईल तदवरती इथे एक धाव मिळेल. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातात. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. आता या फ्री हिटच्या बॉलवरती किती धावा बनवल्या जातील? 40 झाल्यात धावफलकावरती. गोलंदाजी करत असताना चेतन कौल यांनी मात्र चुकी केली आहे. आणखीन एक इथे वेस्ट साइडचा बीमर हाताळलाय. लगातारचा दुसरा नो बॉल आणि आता गोलंदाजी थांबवावी लागेल, कारण 2 बीमर टाकलेत आणि इंटरनॅशनल रूल काय म्हणतं, ज्यावेळी 2 बीमर येतात त्यावेळी गोलंदाजाला गोलंदाजी सोडावी लागते. आणि आता पुन्हा एकदा तेच दृश्य मैदानावरती घडलंय. लगातारचे 2 बीमर आलेत आणि त्यामुळे धावसंख्या मात्र इथे मागच्या 2 बॉलवरती जिथे बॉलच हाताळलेला नाही या 3 धावा खर्च केल्यात. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 41. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर पहिला बॉल वाईड, त्यानंतर तिथे 2 धावा आल्या, त्यानंतर लगातार नो आलेत. दोन्ही नो बॉल आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर या ओव्हरमधील फक्त एका बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 41. हे षटक कंप्लीट करण्यासाठी रोहित यांना बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केले. रोहित यांचा हा बॉल आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न इथे अपयशी ठरलाय. फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटच्या बॉलचा तितकासा फायदा उचलू शकलेला नाहीये बॅटर. फ्री हिट में फील्डर चेंज किया है लोगों ने. फ्री हिट में फील्डर चेंज. स्ट्राइक रोटेड है क्या? नहीं सर बोलिए. यावेळचा बॉल इथे पुन्हा एकदा विकेट मिळाली आहे. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. एक्केचाळीस धावा धावफलकावरती 4.3चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या या ओव्हरमध्ये आलेलीच नाहीये, कारण 2 नो, 1 वाईड, 1 डबल, त्यानंतर विकेट आणि डॉट बॉल फक्त आलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा बॉल डॉट चाललाय.
4.4 चा खेळ आतापर्यंत संपला. हळूहळू आपण जर पाहिलं तर फ्लड स्लाइट इथे सुरुवात होते. डे नाईट क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा अंपायर्सकडे अपील मागितली जाते, परंतु या अपील मध्ये तथ्य नाहीये असं मात्र पंचांनी कळवलंय. 41-4 ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 4.5 चा खेळ संपल्यानंतर या ओव्हरमधील उर्वरित बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. 4.5 चा खेळ संपला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील घेऊन पुन्हा एकदा रोहित इथे मात्र सज्ज झालेत. या वेळचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर सरळ विकेट किपर कडे जातोय, म्हणजे 5 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपलाय. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 विकेट मैदानाच्या माघारी परतलेत. थोडस संकटात सापडला बॅटिंग करत असताना व्हीटीपी लेवणारा संघ, कारण 41-4 ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 6 संजीव आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. संजीव यांचा हा बॉल इथे मात्र अंपायरच्या माध्यमातून डेड बॉल असण्याचं घोषित केले जाते. डेड बॉल, मृत बॉल इथे मात्र हाताळलाय. संजीव कोतवाल बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. शेवटचे षटक हाताळायचं आहे. स्ट्राइक एंड वरती दीप आहे. दीपसाठी टाकलेला हा बॉल पुढे सरसावून एक स्टेप पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट अँड पॅड मध्ये टाकलाय बॉल, त्यामुळे इथे आपण जर पाहिलं तर सिंगल भेटेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर इन होता, त्यामुळे आता जरी स्टंप वरती बॉल लागलाय तरी बॅटर स्ट्राइक एंड वरती असेल. थ्रू अगदी चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ वरतून मारला बॉल, त्यानंतर सरळ स्ट्राइक एंड वरती स्टंप वरती जाऊन अदळला होता. एक सिंगल मिळाली. पहिल्या बॉल वरती सिंगल येते, तर स्ट्राइक एंड वरती आता शौर्य यांना पाहायला मिळते. यावेळचा बॉल स्क्वेअर कट केला आहे. डीप मध्ये खेळाडू नाहीये आणि अशा वेळी इथे मात्र लास्ट मुमेंटला या बॉलला अडवलाय. जोपर्यंत बॉल अडवला जाईल, फेकी केली जाईल, तदवरती इथे तिसरी धाव सुद्धा पळून कंप्लीट केली जाते. एक होती तिथे 2 मिळाल्यात आणि त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर चांगलं फिल्डिंग करत असताना एक सिंगल इथे मात्र रोखली आहे. 3 धावा मिळाल्यात. जिथे जर बॉल अडवला असता तर फक्त 1 मिळाली असती, परंतु बॉल सुटल्यामुळे तिथे 2 मिळाल्यात आणि 3 धावा या बॉल वरती आल्यात. या बॉलचा बॉल इथे मात्र समोर मारलाय. खेळाडू आहे आणि आता हा बॉल सरळ चाललाय. बाउंड्री लाईन क्रॉस करत असताना डाऊन दी ग्राउंड षटकार. वुमन्स क्रिकेट मधून पहिली मॅच धनश्री पार्क विपक्ष गोल्डन ट्रेलिस आपल्याला विनंती करतोय टॉस साठी या. धनश्री पार्क आणि गोल्डन ट्रेलिस आपल्याला विनंती करतोय वुमन्स क्रिकेट मधून पहिली मॅच टॉस साठी या. चला पुन्हा एकदा मी टॉस साठी अनाउन्समेंट करतोय. वुमन्स क्रिकेट मधून पहिली मॅच धनश्री पार्क विपक्ष गोल्डन ट्रेलिस. टॉस साठी या. 51 झाल्यात. आणखीन एक बॉल फुल टॉस आहे, त्याला मात्र गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. फिल्डर धावतोय, परंतु त्याच्या हवा काय बाहेर आहे. हा बॉल पुन्हा एकदा जाईल. चौकार. 4 धावा. पंचावन्न झाल्या. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉल मध्ये आतापर्यंत 14 धावा गोलंदाजी करत असताना इथे संजीव कोतवाल यांनी मात्र खर्च केल्यात. 55ला 4 दीप यांच्या बॅट मधून धावा येत आहेत. आता या वेळचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल चाललाय. डॉट बॉलच्या साहाय्याने आता या ओव्हर मधील 5व्या बॉलचा सुद्धा खेळ संपलाय आणि धावसंख्या 55 वरती थांबली आहे. 55. या वेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. गॅप मध्ये खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक धावतायत. जोपर्यंत बॉल अडवतील तदवरती इथे 2 भेटतील. तिसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात फलंदाज बाद होईल. 55 लागल्यात. जिंकण्यासाठी माफ करा 56 झाल्यात.
57 झाल्या, जिंकण्यासाठी 58 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, विनंती करतोय. फिल्डिंग लावून घ्या. बारके दोनच चालू आहेत, अजून मोठे चालू नाही केलेत का? जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये आपण पाहतोय गरज आहे ती म्हणजे 58 धावसंख्येची. 57 झाल्यात, 58 बनवायच्यात. 36 बॉल 58 धाबा हे समीकरण आपण पाहतोय. बॅटर पाठवा मैदानावरती. तिकडे चालत चला बॅटर पाठवा. स्कोर मला अटक येत सर काय रे आउट पण आहे त्याने पुन्हा तो घेऊन गेला चॅनल सेट करून तर तो पुन्हा तू गेला तरी चालेल तसं नाही असं काय होतं ना प्रथमेश. तर पुन्हा एकदा याच पुण्यामधील गोड आवाज त्यांच्याकडे आपण वळूया. माझे साथी समालोचक मित्र शैलेश सरांकडे वळतोय. मॅन फ्रॉम वडगाव पुणे. ओव्हर टू यू सर. धन्यवाद. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. 58 धावेंचा पाठलाग आणि त्या पाठलागाची सुरुवात इथे प्रथमतः केली जाते. आघाडीचे दोन्ही बॅटर सज्ज झालेत. पहिल्याच बॉल वरती समोरच्या दिशेने उडवलाय आणि पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी सिक्सर. जशी सुरुवात अपेक्षित होती तशी सुरुवात इथे बॅटरने केली आहे. पहिल्याच बॉलवरती 6. पुन्हा एकदा फुलटॉस. बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट थर्ड वरती क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. चतुराईने इथे धाव 1 पूर्ण केली आहे. धावसंख्या होते ती 7 धावा. एका बाजूने आपण पाहतोय राज तर दुसऱ्या बाजूने वासिफ. 7 धावा आतापर्यंत झाल्यात. 58 धावेंचा पाठलाग आहे. पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार अगदी समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये चेंडू खेळला. अगदी समोरच्या दिशेने बॉल मिळाला आणि त्यावरती प्रहार देखील योग्य करण्यात आलाय. पुन्हा एकदा हा चेंडू उजव्या यष्टीच्या लगत अतिरिक्त उसळी, अतिरिक्त बाउन्स इथे पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुढचा बॉल इथे मात्र दिशा भरकटली जाते. डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलंय. जमलगत दोन्ही हात केलेत समांतर
धावा कळवल्यात अवांतर. अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिलाय चेंडूला मिड विकेटच्या बाहेर. हाय अँड हँडसम 6 धावेंसाठी सिक्सर. ती अशा प्रकारचे जर चेंडू मिळाले तर हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे नक्कीच इथे ट्रॅव्हल होईल. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ तर होतीये. धावसंख्या 6 धावेने वधारली जातीये. एकदम नवीन देऊ तो आहे बरोबर. धावसंख्येमध्ये होणारी 6 ने वाढ. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या षटकापासून जे आक्रमण चढवलंय ना त्या आक्रमणावरती धावा देखील बनवण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र टो क्रशिंग यॉर्कर हे उत्तर आहे. तुम्ही जर षटकार माराल तर माझ्याकडे ही प्रभावी अस्त्र आहे जो टो क्रशिंग यॉर्करचा वापर इथे गोलंदाजांनी केलाय. महेश थोडेसे खर्चिक ठरतायत परंतु काही काही चेंडू अप्रतिमरित्या हाताळतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा उचलून खेळलेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं होईल पतन. पहिल्या चेंडूवरती षटकार परंतु षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती इथे मिळते विकेट. पहिल्या विकेटचं पतन. 14 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. राज इथे बाद होत आहेत. पहिलेच बॅटर इथे बाद झालेत. 14 धावा झाल्यात. सुरुवात चांगली करून दिली. एक षटकार त्यांनी मारला परंतु त्यानंतर इथे गोलंदाजाने देखील कमबॅक केलाय. कमबॅक करण्यासाठी कुठेतरी उशीर झाला परंतु 14 धावेंवरती आघाडीचा बॅटर बाद केलाय. पॉवर प्ले मध्ये तर धावा येतातच आहेत परंतु विकेट घेणं देखील गोलंदाजाचं कर्तृत्व आहे ते त्यांनी केलंय. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पंकज. वैयक्तिक पहिला आणि पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. नॉकआउट फॉर्मॅट आहे म्हणून प्रत्येक मॅच इथे जिंकणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक इथे आपण पाहतोय 2 ची सुरुवात होते. पंकज तर स्ट्राईकला असेल वासिफ. पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी. पहिल्याच बॉलवरती अगदी झपकन चेंडू निघून गेला. वेग आहे या गोलंदाजाकडे. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्केट होतोय. वेगात येतोय. कधी कधी गोलंदाजाला या एक्स्ट्रा टर्फचा विकेटचा फायदा देखील होतोय स्केट होण्यामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने होतीये. पुन्हा एकदा झटपट पटापट खेळला जातोय. स्क्वेअर कट. सीमारेषेच्या अगदी लगोलग चेंडू इथे अडवण्याचा प्रयत्न केलाय. रिले पद्धतीने चेंडूला इथे फेकी केली आहे. 2 धावा तर नक्कीच इथे प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा 16. एक बॅटर बाद 16. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात पंकज यांनी. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आणि गॅप मध्ये चेंडू धाडलाय. वाईड स्ट्रॉंग ऑफ मधून अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पार येतोय. धन 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 करत चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका आहे. म्हणजे मुंबईमध्ये जेवढा फेमस मरीन ड्राईव्ह नाही ना तेवढा हा क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह फेमस आहे. काय सुरेखरित्या 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चांगला फटका सजवलाय. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या 20 फॉलोअर्स ऑफ 1. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. सक्सेसफुल. वंडरफुल. ब्युटिफुल. पॉवरफुल. षटकार 6 धावा. काय बॅटिंग इथे सुरू आहे. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये चेंडू धाडण्याची ताकद वासिफ यांच्या बॅटमधून आहे. चांगले कव्हर ड्राईव्ह आहेत. चांगले स्लॉ फिट आहेत. चांगले आपण पाहतोय तर कट शॉट देखील आहेत. नाविन्यपूर्ण फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 27. 27 धावा आतापर्यंत झाल्यात. 27 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सत्तावीस धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. एक बॅटर बाद.
पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक धावत्या दरम्यान नक्कीच प्राप्त होतीये. थोडंसं क्षेत्ररक्षण इथे फंबल झाले, बॅकअप मिळतोय आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 2 षटकं संपलेत, 28 धावा झाल्यात. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये अजूनही 30 धावींची गरज आहे. दोन्ही संघांकडे समान संधी आहे, मॅच संपलेली नाहीये. कित्येक वेळेस आपण बघितलेलं आहे की अशा परिस्थितीतून देखील, कारण पॉवर प्लेचं षटक संपलंय, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती फैलावले जातील, मोठे फटके खेळावे लागतील, अन्यथा गॅपमध्ये चेंडू धाडावे लागतील. 24 बॉलमध्ये 30 धावा डिफेंड करायच्यात गोलंदाजाला आणि त्यासाठी नवीन गोलंदाज येत आहेत. अंकुर वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर इथे आमंत्रित केले जात आहेत. डीपमध्ये 5 खेळाडू तैनात आहेत. एक आपण पाहतोय डीप कव्हर पॉईंट आहेत, एक वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 5 तैनात आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये ढकलून दिलाय. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 29. शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि शॉर्ट पॉइंट मध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ही क्षेत्ररक्षकाची जमवाजमवा अगदी मैदानाच्या चौफेर आहे. आता यामधून मार्ग बॅटर कशा प्रकारे शोधून काढतील. पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने सिंगल तर प्राप्त केले. 29 धावा झाल्यात. वासिफ पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज आहेत. पुन्हा एकदा बॅटवरतून चेंडू ब्रश, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू अडवतील. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 30. 58 धावेंचा पाठलाग आहे. 30 धावा तर झाल्यात. अजूनही विजयासाठी 28 धावेंची गरज आहे. 22 बॉलमध्ये 28. अजूनही मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा आहे, नेत आहेत. अजूनही हळूहळू सिंगल डबलने देखील मॅच काही अजूनही संपलेली नाहीये. मॅच दोन्ही संघांकडे आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. हा वेगात चेंडू टाकलाय, फुल लेंथ आहे. उजव्या यष्टीच्या लगत चेंडू हाताळलाय आणि त्या दरम्यान मात्र चेंडू निर्धाव टॉट. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा सुरू आहे. पुढचा बॉल. इथे देखील थोडीशी गडबड झाली आणि पंचांनी लगेचच इथे डेड बॉल कळवलाय. डेड बॉल, मृत बॉल, मेलेला चेंडू, डेड. धावसंख्या 30. एक बॅटर बाद. षटक क्रमांक तिसऱ्यातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. इथे देखील बॅटवरतून बॉल ब्रश होतोय. सिंगल तर नक्कीच इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. आणि स्वाभाविक आहे, ज्यावेळेस तुमचा रनअप काहीसा बिघडतो किंवा ज्यावेळेस तुम्हाला वाटत नाही की आपण कम्फर्टेबल आहोत चेंडू सोडण्यासाठी, त्यावेळेस स्वतःवरती नियंत्रण अथवा थोडा वेळ थांबणं देखील फार गरजेचं आहे. मनाचा वेग हा उत्तम वेग आहे. हे जे बोर्ड हायवेवरती आपण वाचतो ना, त्याचं स्वभावामध्ये देखील अंतःकरण करणं हे फार गरजेचं आहे. पुढचा बॉल. इथे देखील शॉर्ट पूल केलाय फाईन लेग मध्ये. ओ, क्षेत्ररक्षण खराब. बॉल हातातून निष्ठून हातावरती तुरी देऊन होतोय फरार. मनगटातला दाखवलाय जोर, हा लावलाय अप्रतिम असा 4 चौकारासाठी. शुभम अजूनही मैदानाच्या बाहेर आहेत, अजूनही वाट पाहत आहेत. एक स्विचिट किंग म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. निर्माण केली आहे त्यांनी ओळख. अजूनही बघतायत आपले साथीदार चांगले खेळतात, अजूनही काही गरज नाहीये. हुकमाचा एक्का अजूनही त्यांनी लपून ठेवलेला आहे, पाठीमागे. धावसंख्या होती ती 35. इथे देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल तर नक्कीच मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 36. 3 षटकं संपलेत, 36 धावा आणि स्वतः शुभमच पाणी घेऊन मैदानामध्ये चाललेत. 18 चेंडूंमध्ये 22 धावा. 18 बॉल 22. काहीशी चर्चा तर इथे, कानमंत्र तर इथे सुरू आहे. पाण्याबरोबर डेंटॉनिक देण्याचं काम केलं जात आहे. काहीतरी सूचना दिली आहे, चाललंय हे बरोबर आहे किंवा यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे. जे डगआउटचं वातावरण आहे ते शेअर आतमध्ये करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. बाकी 3 षटकांमध्ये तहान लागेल असं काहीच होत नाही, परंतु काहीतरी मेसेज द्यायचा आहे आणि ते शुभम यांनी बरोबर दिलाय. पाण्याची बॉटल रिकामी असू द्या,
पण ती आतमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण काहीतरी द्यावं लागतं आतमध्ये जाण्यासाठी. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती सचिन. प्रत्येक गोलंदाज इथे वापरण्यात आलाय. चौथं षटक आहे, चौथे गोलंदाज वापरले डावखऱ्या शैलीचे. पहिलाच बॉल खेचून मारलाय वाईडिश लॉंग ऑन मधून, एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, शुभम यांनी बाटलीमध्ये डेन टॉनिकच नेलं होतं आणि त्याचा फायदा इथे बॅटरने घेतलाय. पॉवर इथे जनरेट केली आहे. काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑन मधून चेंडू ट्रॅव्हल केलाय 4 धावेंसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी हलकीशी एज, आतल्या एज वरती चेंडू लागतोय, लेमन कट, परंतु धाव मात्र मिळणार नाही. यष्टांच्या मागे तत्परतेने चेंडू अडवला जातोय. चौकारानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक. 40 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॅटची एज आणि एका हातामध्ये झेल टिपलाय. विकेटचं होईल पतन. सेट बॅटर वासिफ इथे होतील बाद. बाद ऑन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. ज्या बॅटरच्या नावाची आपण चर्चा करत होतो ना आतापर्यंत, संघाचा सर्वात महत्वपूर्ण बॅटर वासिफ इथे बाद होत आहेत, परंतु काय इथे पायाभरणी केली आहे त्यांनी, अप्रतिम. 58 धावेंची जी सुरुवात होती ना पाठलागाची, ती वासिफ यांच्याच बॅटमधून करण्यात आली. आता निम्म काम तर वासिफ यांनी केलं आणि निम्म काम करण्यासाठी इथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत आहेत संघातील प्रमुख बॅटर शुभम. एक कलात्मक बॅटर म्हणून देखील यांना ओळखलं जातं. पहिलाच बॉल स्कूप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आज काही चेंडू हातात येत नाहीये. चेंडू अडवला जाईल. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होतीये. आता धावा वाचवण्यासाठी तुम्हाला 100% एफर्ट द्यावे लागतील. चेंडू हातातून निष्ठून चालणार नाही, त्याला पकडावं लागेल, मजबूत पकड निर्माण करावी लागेल. धावसंख्या मात्र इथे 2 ने वाढतीये. 42 धावा, 2 बॅटर बाद. 42 फॉर लॉस ऑफ 2. पुढचा बॉल पुन्हा एकदा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. होतं एखादा चांगला बॅटर आहे तर त्याला अडकवण्यासाठी दमदार अपील करावी लागते. अपील केल्याशिवाय तुम्हाला निर्णय मिळत नाही. अपील करणारीची जागा आहे आणि पंच आहेत. पुन्हा एकदा अल्टी पल्टी बॉलने मारली बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी 6 धावेंसाठी. सिक्सर. क्या बात है. मी आल्यालाच सांगितलं की हा स्विचिटचा स्पेशलिस्ट आहे, रिव्हर्स स्वीप स्पेशलिस्ट बॅटर आहे. सांगून सुद्धा ऐकलं नाही. क्षेत्ररक्षक कोणच नव्हतं डीप मध्ये. फायदा घेतला त्यांनी आणि अल्टीपल्टी ठोकलेला षटकार 6 धावेंसाठी. फटका दमदार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48. शेवटचे 12 बॉल आणि 10 धावेंची गरज. या षटकाराने पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 12 बॉल 10. काय मॅच चालली आहे पहा. पुढच्या दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. वुमेन्स टीम ज्यांची फिल्डिंग आहे त्या टीमने लगेच आपलं वॉर्मअप करून घ्या. आपल्या मीटिंग्स इथेच घ्या. कोण आतमध्ये जाणार आहे ते ठरवा. अतिरिक्त खेळाडू इथे पाठवून द्या आणि लगेच पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला मॅच सुरू करायची. ही मॅच संपल्यानंतर. यस, हे तयारच आहेत. उजवी बाजू तर इथे तयार आहेत. अजून यांचे प्लॅनिंग सुरू आहेत. प्लॅनिंग लवकर लवकर मिटवायचे कारण पुढे मॅचेस भरपूर आहेत. हा चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर. चेंडू हातातून निसटला आणि वाईट +1. आताच्या एकूण 2 धावा. महेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा इथे फेकाफेक, गरज नसताना केलेली फेकाफेक. जिथे 1 अवांतरची होती तिथे वाईट +2 आल्यात. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऋषी इथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत आहेत. 51 वरती 3 बॅटर बाद आहेत. शुभम आणि ऋषी ही जोडी मैदानामध्ये आहे. संजीव इथे बाद झालेत. महेश
51 धावा, 3 बॅटर बाद. पुन्हा एकदा इनसाइड आउट आल्या आल्या क्रिकेटचं सौंदर्य, पुस्तकी फटका ऋषी यांनी डगआउट मध्ये पसरवली आहे खुशी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. चांगला फटका आहे. डगआउट मधूनच सेट होऊन आलेत की मला नक्की बॉल कुठे धाडायचा आहे, कुठे खेळायचा आहे, आणि त्याच अनुषंगाने इथे बॅट फिरवली गेली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडासा अपिस चेंडू खेळला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे चौकार ठोकून आपलं अकाउंट, आपलं खातं देखील उघडलंय. 55 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फार वेगवान चेंडू आहे, यष्टीरक्षकाच्या हातातून सुटला आणि शुभम यांना धावबाद करणं फार अवघड आहे. फार चपळ आहेत ते. एका बाजूला चिता आणि एका बाजूला शुभम. कदाचित शुभम जिंकेल एवढा चपळ चिता आहे. चित्याची चपळाई त्याच्याकडे आहे, हरणाची गती देखील आहे आणि त्यामुळे ती एक धाव वेगवान पूर्ण केली आहे. धावसंख्या होती अब तक 56. अजूनही विजयासाठी 9 चेंडूंमध्ये 2 धावा, 9 बॉल 2. सामना बऱ्यापैकी इथे शुभम यांच्याच हातामध्ये आहे. पुढे चालत येऊन, पुढे सरसावत मिडल ऑफ द बॅट सिंगल इथे मिळते. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 57. अजूनही 8 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे चेंडू खेळलाय. सिंगल तर इथे मिळेलच. विजय इथे प्राप्त केला जातोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. चला तुम्ही मैदानाच्या बाहेर पटकन या आणि बाहेरचे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पटकन जा. मॅच लगेच आपण सुरू करणार आहोत. चला ऑफिशियल टीम, चला आयोजन कमिटी. पुढची मॅच वुमेन्सची आहे, त्यामुळे विकेट्स त्याचबरोबर बाउंड्री लाईन साठी आपण लगेच मैदानामध्ये लगेच पदार्पण करायचं आहे. बॉल पण इथे हवेत, बॉल पण द्या. आतमध्ये बाउंड्री स्टंप घेऊन जा ना. मॅन ऑफ द मॅच ऋषी. क्या बात है. महेश ठरतात फायटर ऑफ द मॅच. ऋषी आणि महेश दोघांनाही विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आयोजन कमिटी चला स्टंप नेलेल्या नाहीयेत आतमध्ये. बॉल इथे अवेलेबल करून द्या. थोडीशी घाई करा. यानंतर